एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मला स्वामीबद्दल काही सांगायचं आहे. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थाचा अनुभव मला खूप वेळा झाला आहे, पण मी रिसेंट माझा जे अनुभव झाला आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. जे माझा रिसेंट अनुभव आहे, लाईक 30 मार्चला माझा एक मीटिंग होता. त्यात मी प्रेझेंटेशन देणार होते, लाईक होस्टिंग करणार होते, आणि माझा मीटिंग टायमिंग होता 4 to 5. सो त्या दिवशी माझा वर्क फ्रॉम होम होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे, केव्हाही पाऊस केव्हाही ऊन असं चालू आहे आपल्याकडे. मग 4ला माझा मीटिंग सुरू झाला, आणि 4 ते 4:30पर्यंत सर्व काही ठीक होतं. पण त्याच वेळी एकदम पाऊस सुरू झाला. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे काय सिस्टम आहे, जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा लाईट जाते. आणि आमच्याकडे आज सध्या इन्व्हर्टर नाही आहे. तो मला खूप टेन्शन आला की आता बाकीचे 30 मिनिट्स मी कसं काय काढू. लाईक मी प्रेझेंट पण करत होते आणि मला साईडला लाईक माइंडमध्ये हे पण चालत होते, तर आता काय, आता नेक्स्ट काय, आता असं झालं तर मग पूर्ण इम्प्रेशन जाईल. मग मी विचार केला की ठीक आहे, सोडूयात, स्वामीवर सोडूयात, बघूयात काय होतं ते. माझं मीटिंग त्या दिवशी संपला 4:45ला, जेव्हा की ते संपायचं 5 o'clockला. बट मी सर्व काही स्वामीवरती सोडून दिले. म्हटलं तुम्हीच बघा काय करायचं, मला काही सुचत नाही, मला काय करायचं काय. मग त्यावेळी 4:45ला माझा मीटिंग संपला आणि नेक्स्ट सेकंड लाईट गेला. तर हे गोष्ट मला हे शिकवतं आहे की इतकी श्रद्धा करा की देव स्वतः तुम्हाला येऊन सपोर्ट करेल. आणि हे माझ्यासोबत खूप वेळ झालं. मी फक्त तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करत आहे. सो त्याला भक्तीची भावना ठेवा आणि कोणालाही कुठल्याही पद्धतीनं त्रास देऊ नका. सो श्री स्वामी समर्थ. थँक्यू.